आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो आराध्या. हो काकू बोला. अगं तू सरिताताई आणि मनोहर दादांना कुठे पाठवलेस का? नाही. का असं का विचारलं? नाही ते म्हणजे ना अगं काकू काय झालं? मी त्यांना कुठे पाठवलंय असं का विचारलं? ते घरी नाही आहेत का? अगं आराध्या अगदी थोडा वेळ मी कामासाठी बाहेर गेले होते ग आणि इतक्यातच. काकू काय झालंय प्लीज नीट सांगा ना. अगं सरिताताई आणि मनोहर दादा घरात कुठेच नाहीयेत. मी आणि सीमाने अख्खं घर शोधून काढलं पण ते कुठेच नाहीयेत ग. म्हणून म्हटलं तुला विचारावं. नाही नाही काकू मी त्यांना कुठेही पाठवलं नाहीये. मी त्यांना सांगून गेले होते की बाहेर जाऊ नका रिस्के म्हणून. पण मला ना खूप टेन्शन आलंय ग. मी आईला कॉल करून बघते. तुम्ही तोपर्यंत बघा ना असतील कुठेतरी तिथेच. मी करते तिला कॉल. ठीक आहे? बर मी पण बघते. आई आई प्लीज फोन उचल प्लीज. ओ गॉड. आई आई फोन उचलत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला घरी पळायला हवं. काकू काकू आई बाबा आलेत का? अगं नाही ना आले अजून. काकू मी त्यांना किती वेळा सांगितलं की बाहेर जाऊ नका म्हणून. त्यांना कोणी बाहेर पाहिलं तर त्यात बाबांची तब्येत बरी नाही. त्यांना आराध्या आई बाबा कुठे गेला होता तुम्ही? मला किती टेन्शन आलं माहिती. बाबा तब्येत बरी आहे ना? आई काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? मला किती टेन्शन आलं माहितीये. अगं आरू टेन्शन कसलं? आम्ही ते जरा इथेच. आई अगं मी किती वेळा सांगितलं की घराबाहेर पडू नका. कोणी पाहिलं नाही ना तुम्हाला? नाही ग कोणी नाही बघितलं. पण काय आई प्लीज बोल ना. आरू तुझं म्हणणं पटलंय ग आम्हाला. आम्ही ना घराबाहेर न पडलेलंच चांगलं. काय झालं ताई? म्हणजे काही टेन्शन? आई आधीच ही आराध्या आम्ही न सांगता बाहेर गेलो ना म्हणून चिडलीये आणि त्यात हा घडलेला प्रकार तिला कळला तर ती अजूनच चिडायची. आता तरी गप्प बसणंच सगळ्यांच्या भल्याचं आहे.